मला वाटतं येतो येतो येतो. खेच खेच खेच. आला. हा बघा, तर हा घेतलेला आहे सुवरा. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर सकाळ झाले आणि मी आलो आहे काकीकडे. तर आज आम्ही जरा खाली गोधडीमध्ये म्हणजे जंगलात चाललो आहे, गावच्या रानामध्ये. तर आता पावसाळा सुरू झाला आहे की रानभाज्यांची एकदम सिरीजच चालू होईल तुमच्यापर्यंत. तर आज आपण चाललो आहे ना, तर गावाकडे रानटी केळी बोलतात, म्हणजे चवई. तर त्या चवईचा जो सुवरा असतो ना, त्याची भाजी अप्रतिम लागते. तर तो खणायला वगैरे लागतो. खणून वगैरे झाला मग घरी आणून साफ करून तो किसून मग त्याची भाजी बनवतात. तर ही सगळी प्रोसेस मोठी असते. तर जरा आपण चाललो इकडे खालच्या बाजूस, बघूया एक चांगलासा सुवरा कुठे आहे तो, आणि मग खणून काढूया. इकडे काकी आहे का? यावर इकडे काकी आहे. तर काकीची आजची एक खास भाजी असते, दरवर्षी शक्यतो आम्ही बनवतो. तिनेच एकदा बनवलेली तेव्हाच खाल्ली होती, तर म्हटलेलं ही इंटरेस्टिंग भाजी आहे. तिथपासून मग दरवर्षी एकदा तरी भाजी ही बनतेच आपल्याकडे. आमच्याकडे नाही तर मग शक्यतो काकीकडेच बनते. भार्गे आली? भार्गे काढायला पाहिजे, सेपरेट येऊन काढायला संध्याकाळचं. खाली जायला लागेल तिकडे. मग तेव्हा जनावर बघ दिसलं काय? तेव्हा जातं. हवं एक, हां 2 काय कुठून जात आहेत? मानियर खाली गेली. कुठे गेलं? तेव्हा जाते, अजून जात आहे तेव्हा दिसते. दिसेल, बारीकसं दिसेल. ते बघ गेलं तिकडे. ऊन पडलंय ना, हे बेकार ऊन असे, ह्याच्यामध्ये जनावरं बरोबर बाहेर पडतात, दिसत नाहीत पटकन. हो, तर इथे हा एक चवईचा बुंदा आहे, मोठा आहे, चांगला मजबूत आहे. बऱ्याच वेळा आहे ना, मुंबईला आपल्याला जी पानं मिळतात ना, ती चवईची जास्त असतात केळीपेक्षा. श्रावण महिन्यात विकत घेतात. हो, तर ही चवई. आता बघा चांगलं त्याला पालवी वगैरे आता फुटले, पानं मस्त कडकड आहेत. जरा पण फाटलेली पानं नाहीत. हवा बिवा नाही ना आता. तर ॲक्च्युली बुंदा घ्यायचा आहे त्याचा, वरचं सगळं कापून टाकायचं. हे वरचं सगळं हे तोडून टाकायचं. मेन त्याचा बुंद्याचा भाग असतो तोच इंटरेस्टिंग भाग. पाणी बघ किती आतमध्ये है ना. हा पण सुवरा ना, त्याच्यातला आतला काढायचा, शेवटला असतो तो. हा चांगला सुवरा आला, ह्याचा भरपूर भेटेल. सोलायला लागतो चांगला, आतला एकदम कोवळा भाग घ्यायचा. तोडून टाकला आणि हा आतमध्ये आहे ना, आतला एकदम आतला ना तो. एकदम ते पान काढून टाकशील नाही खायचे. एकच पान काढून नाही, पर्यंत हातात कोवळं एकदम येत नाही. अजून एक येईल. काल ते बबनच्या बायकोने ह्याला मी आणत होता. ॲक्च्युली ह्या सगळ्या रानभाज्या खाण्यासाठी तुम्हाला अनुभव हवा, टेक्निक हवी. माहितीच नसतील या गोष्टी तर कशा खाणार. आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत बऱ्याचशा मी रानभाज्या ॲक्च्युली दाखवतो तुम्हाला, आणि आपण खातो पण. त्यामुळे कसं ह्या सगळ्या जनरेशन पासिंग रानभाज्या होतात, नाही तर एक वेळेनंतर माहिती पडेल की भाजी खातात की नाही खातात. अच्छा, ओके. हा ॲक्च्युअल त्याचा सुवरा हा बघा. तर याची हे पण भाजीसाठी वापरायचं आहे. बाकी ह्याच्यातून निघेल तो, हा मोठा निघेल नाही, ह्याचा मोठा आहे, बुंदाच मोठा आहे. आहे ना, कोका टाकला की तो मेला ना. तो मेला मग, पण त्याला कोका येतो ना, त्याची भाजी पण मस्त होती. कोक्याची भाजी करतात त्याच्या पण. नाही खाल्ले? नाही. काय म्हणतोस काय, मी कितींदा केली. बघूया एकदा ह्या वर्षी भेटला तर. पुरं काढून टाकणार असं.
सध्या जंगल असं थोडं मोकळं वाटलं तरी पण एक मग आता पाऊस सुरू झाला ना की इकडे गवत पूर्ण वाढेल आणि मग रानात फिरायची सोय नसते. ती बांधाची दगड वाटतं. आला वाटतं येतो येतो येतो. खेच खेच खेच. आला. आला. असा बुंदा खणून घ्यायचा. हा बांधात होता त्यामुळे जास्त मेहनत नाही लागली. जमिनीवर असला ना की खाली एकदम खणायला लागतं प्रॉपर. दोन वर्षांकरता त्याला फुलं येतात ना ती. 2 वर्षां वगैरे आयुर्वेदिक आहे ना. केळी ना. हो हा बघा तो मोदगा एक आहे तो लावून ठेवू पुढच्या वर्षीला. आता ह्यातला जो मेन जो सुहरा आहे तो आतमध्ये आहे. तो काढायला थोडासा त्रास असतो पण ठीक आहे. ते काय नरम असतं तसं तोडायला. आता ह्याचं एक 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 काढायचं. जसं हे उभं करून सोलायचं मला. होय पानावर ठेवू नाही की माती लागेल. तर जमल सोलायला. पूर्ण सोलून घ्यायचं त्याला एकदम प्रॉपर. हात बुलबुटीत झाले. हे बघा पानं काढून काढून आता शेवटी ना हातामध्ये शेवटचा जो आतला प्रॉपर सुरा असतो ना तो घ्यायचा. हे काढून टाकायला लागेल ना. मग तोडू काय इथे. त्याला खालपर्यंत येईल. खालचा कोवलाच असेल ना. नाही हा नको घ्यायला. दोन बघ करायचं. हा का खालचा नंतर घेऊ. का झाला सोडून. तोच आहे ना तो डायरेक्ट घ्यायचा. डायरेक्ट हा हा बघ. अच्छा हे मग काढून शेवट पण डायरेक्ट. हा बघा हा एक जो बुंद्यातला आहे तो घेतलेला आहे. आणि हा वरचा जो भाग आहे तो त्याचं पान प्रॉपर असेल ना जो झुंजून ते काढून घ्यायचं. आतलाच फक्त कोवळा भागच घ्यायचा. हे बघा हे पण कोवळा आहे पण एवढं नाही घ्यायचं. एकदम आतमध्ये जो असतो ना शेवटचा तोच घ्यायचा. आपल्या मनानं तुटल तो घ्यायचा. सोंडे आले सोंडे. मच्छरपेक्षा बेकार सोंडे. हां हा शेवटचा कोवळा भाग हा बघा तो बाई काय तिथं ठेवला आहे मगाचा वरचा. हा बघा तर हा घेतलेला आहे सुवरा. आता ह्याच्यावर एक पाऊस पडला की पटकन जीव धरेल. चला फायनली भाजी खणून झाली. आता तर ही बनवायची प्रोसेस मोठी आहे. आज आता सकाळ आहे तशी. संध्याकाळी आग किसणार मग पाण्यात भिजून ठेवतात ना रात्रभर. पाण्यात भिजून ठेवायचं आणि उद्या मग सकाळी त्याची भाजी बनवायची. अशी मोठी प्रोसेस आहे. आज आपण जी चवळीची भाजी काढली ना सुवऱ्याची तो एरिया म्हणजे गोधडी. हा जो खालचा भाग बघताय ना इकडे आपलं वरती घर आहे. इकडे गंग्याचं घर आणि हा पूर्ण एरिया आहे तो गोधडी एरिया. तर हा पूर्ण कवाल्ट आहे. त्या कवाल्ट्यामध्ये बऱ्याचशा चवळी आहेत. आता बऱ्याचशा रानभाज्या पण आहेत ना त्या आपल्याला खायला मिळतील लवकरच. आणि इथून खाली गेलं ते तिकडे मारुटेपस बोलतात. खाली या पट्ट्याला वाघदरा भराडं आला आणि इकडे मग पातळी डुबोस वगैरे या बाजूस आलं. म्हणजे हे जंगलचा जो भाग आहे तो हा पूर्ण. चला मंडळी आता आज जरा ऑफिसची कामं आवरायची आहेत तर आता आम्ही चाललो घरी. संध्याकाळी येऊ. संध्याकाळी भाजी वगैरे किसून काकी ठेवेल तेव्हा तुम्हाला ती कशी किसायची वगैरे ते दाखवतो. आणि त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप भाजी कशी बनवतात तीसुद्धा दाखवतो. चला नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ. तर सकाळी आपण चवळीचा जो सुवरा असतो तो काढून आणला आहे आणि मग दिवसभर काय
इकडची तिकडची कामं, ऑफिसची कामं. त्याच्यामध्ये मग काकी म्हणाली होती की संध्याकाळीच तो आपण किसून वगैरे घेऊ. तर मग पुढची स्टेप तुम्हाला दाखवायची आहे. तर आता मी चाललो आहे परत गोधडीमध्ये. पाऊस काय एवढा नाही आहे आणि संध्याकाळचं वातावरण जे आहे ते झालं आहे पावसाचं. म्हणजे पाऊस कदाचित आला ना तर रात्री भयंकर येऊ शकतो. हे बघा समोर इकडे काळे काळे ढग केलेत आणि या बाजूला इकडे सूर्यदेवांचं दर्शन. संध्याकाळचे आता 6 वाजलेत. सूर्यदेव काही दिसत नाहीत आपल्याला कारण ढगांच्या पाठीमागं ते पूर्ण अडून गेलेत. आणि इकडे शेतीची कामं सुरू आहेत. फोड बेर ही सगळी कामं आता सुरू आहेत. आलात काय? टायमावर आलो मी. मा काय पाऊस कुठे गेला होता त्यानं? माघार घेतली? हां हो. आता काय झालं इकडे ढग आणलं नाहीत नाही ना? पडला तिकडं? हां अच्छा वरती डोंगरान गेला काय? सह्याद्रीला लागून गेला काय? आम्ही त्यानं काढला भाऊ सुरा चवईचा. तो आता किसून घ्यायचा आहे. आता काकी घरात आहे काय? कुठं गेले? आहे ना सकाळी घरी होती. नाही कोणतरी पाहुणे आलेले तर आता वरनं बघितलं ती सोडायला गेली होती. मग अशी झाले 15-20 मिनटं. लेडीज होती वय नाही कोणतरी होती. तर मग बहुतेक टाळं दिसतंय घराला. चला काकी आली आणि आता चहा पितोय आम्ही. कोण आलेलं? जयराम आहेत त्यांची बहीण. हां आम्ही अंदाज बांधत होतो मगापासून कोण आलंय कोण आलंय आणि कोण आलंय. आले तर काकी त्यांना सोडून आली. आता चहा पिऊ आणि मग तो सुरा आहे तो किसून घेऊ. तर इकडे या बाजूला काकीने पूर्ण तो सुरा साफ केला आहे आणि आपल्याला भाजीसाठी केवढा घेतला आहे बघा. एकदम शेवटचा काय? कोवळा एकदम आतला भाग. अच्छा सकाळी तुम्हाला जाड जाड मोठा मोठा वाटला असेल पण तो एकदम आतला भाग कोवळा जेवढा असतो ना. मग ते पानाचा भाग जरा असतो तो काढून टाकायचा. जेवढा काढता येईल ना तेवढा काढायचा आणि आतला कोवळा भाग घ्यायचा. आता काय करायचं? आता हे बघ तिला किसून घ्यायचा पुरा. बारीक बारीक सगळं किसून घ्यायचं. तरी पण मोठा होता जाड होता त्यामुळे एवढा मिळाला. नाहीतर मग छोटे छोटे मिळतात सोरे. हो जवळ पण भेटला. जाडसर असल्यामुळं एक ठीक आहे नाहीतर मग दुसरा पण काढायला लागला असतं एखादा. या कारणाने म्हणत असतो की कसं आहे हे जे अनुभवी माणसं आहेत त्यांच्याकडून काय काय गोष्टी यूट्यूबद्वारे का होईना आपण या ठेवतो आहे रेकॉर्ड करून. म्हणजे कसं त्याने अनुभव पण येतो भाजी कशी करायची काय करायची आणि खायला पण मिळते. फ्युचरला पासिंग पण होतं. नाही तर काही काळानंतर बऱ्याचशा अशा भाज्या आहेत रानभाज्या ना का की त्या आता कुठं कोण खातो आहे? दिंड्याची भाजी खायची ना पहिली. मग आता कुठे खात आहेत? कुड्याची शेंगा तर आता चुकून खातात पण दिंड्याची नाही कोण खात असेल आता. मग तेव्हा पहिल्यांदा खायचे ते 11 मध्ये टाकायची मस्त भाजी होती. मग आता कुठं कोण खाणार आहे? आता पोरांना तर ह्या पण भाज्या माहिती नाहीत. जेवढा झाड आहे ना तेवढा किसून घ्यायचा आणि पानात आहे ना तो कापून घ्यायचा. बारीक बारीक कापून घ्यायचा. अच्छा आणि त्या मिठामध्ये ओके. किसून आता तर पाण्यात टाकशील ना तर रात्रभर पाण्यात टाकला पाण्यात ठेवायचं आणि सकाळी भाजीला मग मीठ टाकून तो चुरायचा. गावाकडची खास भाजी चवईचा सुरा. महाग मिळते मार्केटला. हो मिळते मार्केटला महाग मिळते. मेन मार्केट असतात ना तिकडे आहेत. दादरच्या मार्केटला आहे समोर बाजारात आहे. तिकडे ह्या पट्ट्याला ना कल्याण कर्जत तिकडच्या मार्केटला ह्या भाज्या अवेलेबल असतात. पालघरला तिकडे असतात. ज्याला माहिती आहे तोच ही भाजी नेतो ना त्यामुळे शक्यतो सगळीकडे नसते. मेन मार्केटला ठेवतात. बाकीचे म्हणतील काय आहे हे आता कापून घ्यायचा. शेवटचा टोकाचा तो किसताना येणार तो बारीक कापायचा. शक्यतो हे किसूनच घ्यायचं म्हणजे सकाळी कसं ते मिठात चुरायला जमलं पाहिजे ना व्यवस्थित. ते मिठात का चुरतात?
मिठात म्हणजे त्याचा चिक वगैरे काय असेल ना हां. ते जातं आणि नरम होते भाजी. अच्छा. नाही तर ती तडतडीत लागणार ना आपल्याला. हे बघा शेवटचा बघा बारीक बारीक कापून घ्यायचा. झाली आपली ही सेकंड प्रोसेस झाली भाजी कापायची. कापायची आणि कशी सोलायची कशी ते महत्त्वाचं आहे. सकाळी एवढा मोठा भाग बघितल्यावर वाटलेलं की केवढी भाजी होईल. आता माहिती पडलं की आतला फक्त एकदम सुरा घ्यायचा, एकदम कोवळा भाग असतो तोच घ्यायचा. चला भाजी किसून झाली. आता याच्यात मीठ टाके टाकते. मीठ आताच टाकून ठेवणार. हां, मीठ आणि पाणी. मीठ टाकायचं, चुरायचं आणि पाणी टाकून ठेवायचं. अच्छा असं करायचं. हो. मग सकाळी डायरेक्ट टाकायची. डायरेक्ट मग पिलायची हां आणि टाक. टाकून द्यायची. अच्छा. हे आता मीठ टाकलंय. हे काय प्रमाणात काय कसं काय? हे मीठ एवढं प्रमाणात काय ते जातं मीठ. ते जास्त घेतलं तरी चालेल. चालतं हे बघ. ओके. पण हे असं टाकलं की नंतर मीठ त्याच्यामध्ये टाकायचं नाही भाजी बनवताना. बनवताना. ओके. बनवताना गरज नाही लागत मग. गरज नाही मिठाची. ओके. हे बघा असं हे चुरून घेते. चीक वगैरे सगळं काय निघून जाईल मग. असं पाणी असतं ना तर निघून जातं बघ अच्छा. त्याचा. त्रास होत नाही मग आपल्याला. आपल्याला पण त्रास होत नाही आणि भाजी पण छान होते. ओके. बघ कणक राहिलं नाही. म्हणून ते किसायचं. किसल्यावर कसे एकदम बारीक बारीक होते ना. हो. काही लोक याची भातावर पण बनवतात पातळ ग्रेव्ही. ग्रेव्ही. आहे काय? आपण सुकीच बनवतो शक्यतो. आपण शक्यतो सुकीच बनवतो. जशी भाजी जी आपण डाळची भाजी कतली बनवतो ना त्या टाईप तशी बनवतात. हां, ट्राय मारायला पाहिजे ते. म्हणजे डाळीसारखी. डाळीसारखी. वत्तल वत्तल वत्तल. तसं. बघ हा पुरं पाणी कालं निघाला. हम्म. त्याच्यात आता पाणी ओतलंच ना हां. हे पुरं निघून जाणार आणि ही व्हाईट व्हाईट होणार. अच्छा. हां हां. या सगळ्या टेक्निक आहेत. या रानभाज्या बनवायचं म्हणजे कसं माहिती आहे का, टेक्निकने बनवावे लागतात. आता बघ तू नरम नरम लागते का ना हाताला. आता यात पाणी टाकून ठेवशील. त्याला पाणी टाकून ठेवायचं. आता मीठ लावून झालं आहे. त्याच्यात पाणी टाकायचं. हे थोड्या रात्रभर. प्रमाणात पाणी ठेवायचं असं. ओके. ते अशी ताटे टोपामध्ये ठेवलं तरी चालतंय. चालेल ना. अच्छा. चला भाजी झाली आता कापून मस्त. उद्या बनवूया सकाळी सकाळी. सकाळी पाणी यायच्या अगोदर बनवून टाकूया. हां. चला मगाशी आलो तर काकी बाहेर गेलेली पण आली लगेच. आणि तात्या पण आज लवकर आले. कारण आता कसं आहे त्यांचा ट्रॅक्टर असल्यामुळं कामं पटापट होतात. तर फोड तर झाले. आता बेरीला तर टाईम आहे. आता पाऊस परत पडेल. अजून लोकांची फोड बाकी आहे. तर त्यांचं काय पेंटिंगचं काम बघतात. तर कलर काम कुठे कारवटल्यामध्ये चाललेलं. तर तिकडे आज गेलेले. ते पण लवकर आले नाही तर मग वस्तीच्या गाडीने येतात. तर चला आता भाजी चिरून वगैरे झाले व्यवस्थित. आता सकाळी बनवू. सकाळी लवकर यायचं आहे 6 सव्वा 6ला. मग ती भाजी वगैरे कशी बनवायची ती दाखवतो. आता सकाळी लवकर येण्याचं कारण एवढंच की नंतर पाणी येतं. 6:45-7ला पाणी येतं. मग पाणी भरण्यामध्येच अर्धा पाऊण तास का 1 तास पण जातो कधी कधी. त्यामुळं मग लवकर गेलो तर मग बरं आहे. पावसाने मग अशी वातावरण केलेलं पण आता परत मोकळं गेलं आहे. आणि इकडे आपण यावर्षी दाणे पेरलेत. नाचणी आहे. यावर्षी आपण भात शेती नाही केलं आहे, नाचणीची शेती केलं आहे. तर आले बघा रोपं वर आलेत हळूहळू. असो चला आता जातो घरी. रात्री आहेत ना ती भोयरी पाखरं भरपूर येतात. त्यामुळं मग लाईट वगैरे बंद करून बसावं लागतं. तर दिवसावजेडीच म्हटलं खाली जाऊन येतो. तर चला मंडळी आता घरी जातो. उद्या सकाळी भेटू. सकाळी भाजी वगैरे बनवताना परत काकीकडे जायचं आहे. तर भेटू तेव्हाच. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. जस्ट मगाशी उठलो आणि
फ्रेश वगैरे झालो, चहा वगैरे झाले. आता सकाळी सकाळी आपण निघालेलो आहे काकीकडे. ॲक्च्युली 6 वाजताच सकाळी बोलावलेलं काकीने. कारण कसं आहे, भाजी जर आता बनली तर तात्या कसे 8च्या गाडीला जातात ना, आणि आत्ता 6:45 वगैरे पाणी येतं. म्हणजे कसं सकाळी सकाळी भाजी बनवली म्हणजे काकी पण मोकळी आणि मी पण मोकळा, आणि तात्या पण मग जातात ना, मग ते पण मोकळे, म्हणजे त्यांचा पण डबा तयार होईल. त्या कारणाने सकाळी सकाळी भाजीची तयारी आहे. गावाकडचं सकाळचं शांत वातावरण. ढग काय रोजच्या रोज येतात, पण पाऊस काय गायब आहे. कालपासून आपली पूर्ण भाजीची तयारी सुरू आहे. सुरा, चवळीचा सुरा काढायचा कसा, तो साफ कसा करायचा, त्याच्यानंतर चिरायचा कसा. तर आता भाजी कशी बनवायची ती पण बघून घेऊ. सकाळी पक्ष्यांचा आवाज एकदम भरपूर असतो आणि वेगवेगळ्या पक्ष्यांचा. एक कसा आवाज येतो बघा. या बाजूला इकडे काकीने तयारी बघा करून ठेवली आहे. इकडे टोमॅटो आहे, लसूण, कांदा, आणि ही जी भाजी होती बघा इकडे अशी पूर्ण पाणी काढून घेतलं आहे त्यातलं. आज पटापट बनवायचं आहे तर गॅसवर. यावर्षी खाल्लीस की भाजी की पहिल्यांदाच? पहिल्यांदाच. हां. मोहरी, कांदा ॲड करून घ्या. कांदा उभा आहे. मऊ झालं पाहिजे थोडा. गोडा मसाला. गोडा मसाला, कांदा एकदम मऊ झाला आहे बघा. त्याच्यामध्ये टोमॅटो, टोमॅटो पण एकदम बारीक करून घ्यायचा. पुरा आता नरम झाला हवा. कांदा टोमॅटो दोन्ही मऊ झाला. गोडा मसाला, लाल चटणी आपल्याला पाहिजे तेवढीच टाकायची. त्या लोकांना तिखट कमी लागतं. हो, यामध्ये घरगुती हळद, भाजी मसाला. सगळी ग्रेव्ही झाली त्याची. ग्रेव्ही झाली ना. ग्रेव्ही तयार झाले. थोडंसं ह्याला एक कट टाईपचं येऊन घ्यायचं. त्याच्यानंतर मग भाजी याच्यामध्ये ॲड करायची. या भाजीत आता आपल्याला मीठ नाही टाकायचं, कारण काल आपण मीठ टाकलेलं आणि आता चुरून घेतलं आहे. याच्यामध्ये ऑलरेडी आता मिठाचं प्रमाण आहे, त्यामुळं मग मीठ ॲड केलं तर परत खार होईल, त्यामुळे मीठ नाही टाकायचं. अशी कुक करून टाकायची भाजी. त्याला सगळ्याला कसा मीठ मसाला लागला पाहिजे ना. जाड जाड डायरेक्ट टाकले की त्याला मीठ मसाला लागणार नाही. प्रॉपर मिक्स करून घ्यायचे, म्हणजे मसाले त्याचे सगळीकडे लागले पाहिजेत.
वाफवायला द्यायचं. ओके, झाकण ठेवायचं आणि 1-5 मिनटं. ओके, स्लो गॅसवरती वाफेवर ठेवायचं. भाजी तयार होईल आता. लालू गुड मॉर्निंग. इकडे गोलू आहे. ओ गोलू, कसला विचार करतायत? आता जायचं कुठं? सरडा पकडायला. चला आता झाकण काढून घेतलंय. भाजी बघायला बघ तयार झाले. सकाळच्या न्यारीसाठी खास चवळीच्या सुगऱ्याची भाजी. चला, भाजी मस्त तयार झाले, घेऊन चाललो आहे. ॲक्च्युली काकी म्हणत होती खाऊन जा, तर आता गरमागरम भाकरी भाजली असती आणि खायला दिलं असतं. तर म्हटलं नाही, पाणी पण भरायचं आहे, कारण 6:45ला पाणी येतं. मग आमचं पाणी थोडंसं लांब आहे, त्याच्यामुळे मग 7:30 8:45 वगैरे होतात. कधी कधी 8 पण वाजतात पूर्ण पाणी भरता भरता. मग पाणी भरून आईने ऑलरेडी भाकरी भाजले, कारण आई सकाळी 4:30 5ला रोजच्या रोज उठते. रात्री पण शेड्यूल तसंच असतं. रात्री साधारण 9 9:30पर्यंत तरी आई झोपते, त्यामुळे मग सकाळी ते लवकर उठतात. भाकरी वगैरे आईची लवकर होते. त्याच्यानंतर मग पाणी वगैरे झालं, त्याच्यानंतर मग भाजीची तयारी असते. तर चला, आता भाजी तर आहे, भाकरी पण झाले, तर मग पाणी वगैरे भरून मग जेवूया सकाळची न्याहारी. चला, फायनली पाणी वगैरे भरून झालं. बाकी एक थोडंसं एडिटिंग करायची होती, ती करत बसलेलो. आता 9 वाजलेत, जेवून घेऊया. आईने पण भाकऱ्या वगैरे मस्त भाजलेल्या, तर आता कामं आवरलेत, तर सकाळची न्याहारी करून घेतलेलं बरं आहे. आज पण पावसाची दांडीच आहे. पाऊस काय नाही, ऊन पडलं आहे बाहेर. हे बघा, प्रॉपर ऊन आहे. सकाळी थोडं क्लायमेट केलेलं, पण काय पुढे परत त्याने मोकळंच केलं आहे. इकडे बघताय, ही आपली भाजी खास चवळीच्या सुगऱ्याची भाजी, आणि इकडे आईने भाजलेली खास तांदळाची भाकरी. अशी सकाळची न्याहारी आहे. आई पण येते. चला या मंडळी, जेवायला या. आईची वाट बघत होतो, आई पण येत होती. तर बाहेर असं जेवायला वगैरे मस्त वाटतं. चला, भाजी बघूया कशी झाली. अप्रतिम झाले. ॲक्च्युली याच्यामध्ये आपण जवळा पण टाकू शकतो. जवळा टाकला तर ह्याची चव अजून वाढते, पण अशी चांगली लागते. म्हणजे असं काय जरुरी नाही तुम्ही जवळा टाकावंच. व्हेजमध्ये पण बनवलं तरी हरकत नाही, मस्त लागते एकदम. चला, सकाळची न्याहारी करून घेतो, मग भेटतो तुम्हाला. कशी आले भाजी? मस्त झाली बघा. मस्त आहे ना? तू कधी नाही बनवत ना शक्यतो? मला उकरायलाच नाही येत ना. हां, म्हणून काकीकडून खास ही रेसिपी असते. चला मंडळी, मस्त जेवण झालेलं आहे. कालपासून व्हिडिओला आपण सुरुवात केलेली. काल गेलो होतो आपण तो चवळीचा सुरा आणायला. तो कसं जंगलात जाऊन खणून आणावा लागतो. खणल्यानंतर आहे ना, तो आतला जो प्रॉपर कोवळा गर असतो, आतला म्हणजे एकदम आतला भाग, तो घेतला जातो. आणि त्याच्यानंतर मग तो किसून मिठाच्या पाण्यातून काढून त्यातलं पूर्ण पाणी काढल्यानंतर त्याची जो सुका भाग उरतो त्याची छान अशी भाजी केली जाते. तर काकीने मस्त भाजी केली आज सकाळच्या न्याहारीमध्ये. तीच भाजी होती चवळीच्या सुगऱ्याची भाजी, खास गावाकडची रानभाजी. तर चला मंडळी, आता जेवण वगैरे झालं आहे. पावसाचं काय एवढं वातावरण तर आज काय दिसत नाही आहे, मोकळं आहे वातावरण. तर गावाकडे आता पावसाळा सुरू झालं की बऱ्याचशा रानभाज्या चालू होतात. त्यातलीच ही आजची आपली चवळीच्या सुगऱ्याची भाजी. तर मस्त मजा आली. चवळीच्या सुगऱ्याची भाजी तुम्ही कधी खाल्ली की नाही, किंवा तुम्ही जर खात असाल तर कशा पद्धतीने बनवता ते कमेंट करून नक्की सांगा. तर चला मंडळी, तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया. रानभाजीचा खास व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.